आपण आता ढगी शिवारात उभे आहोत. काकडा, ढगी आणि शंभू सावरगाव या 3 गावच्या शिवारामध्ये गेल्या 4 दिवसापासून आग लागलेली आहे. फॉरेस्ट विभागाचे 2 कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत, पण 200 एकरमध्ये लागलेली आग आहे आणि या आगीमध्ये किमान 2 लाखापेक्षा जास्त झाडं जळालेली आहेत. एवढी मोठी आग लागली, मात्र एकही फॉरेस्ट विभागाचा अधिकारी ही आग विझवण्यासाठी पोहोचलेला नाही. रात्री ही मला माहिती मिळाल्यानंतर जे काही SDO लेवलचे अधिकारी आहेत, मी या अधिकाऱ्यांना बोललो, त्यांना ही आग लागलेली माहिती टाकली आणि त्याच्यामध्ये फॉरेस्ट विभागाचे 2 अधिकारी आहेत जिल्ह्यामध्ये. एका अधिकाऱ्याकडे या 3 गावात आग लागली, मात्र दुसऱ्या विभागाचा अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी नाही. सामाजिक वनीकरणच्या लोकांनी, फॉरेस्ट विभागाच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ही आग विझवायचे प्रयत्न केले पाहिजे, पण ते झाले नाही. 1 एकरला 2 एकरला जर आग लागली तर 2 कर्मचारी आग विझू शकतात, पण इथं या ठिकाणी 200 एकरमध्ये आग लागली. 2 लाख झाडं जळाले. फॉरेस्ट विभागाचे मुंढे नावाचे जे अधिकारी आहेत, ते अधिकारी मुंबईला आहेत आणि 4 दिवसापासून हे सगळं 3 शिवारातलं, 3 गावातलं डोंगरावरची झाडं जळत आहेत. हे देशी झाडं आहेत, लिंबाचे झाडं आहेत, पिंपळाचे झाडं आहेत, सागवानाचे झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या 51 जातीचे झाडं 2 लाख जळालेले आहेत. ही आग विझवण्यासाठी फॉरेस्ट विभाग एकत्र आलेला नाही, वरिष्ठ अधिकारी आलेले नाही, सामाजिक वनीकरण यांच्या मदतीला आलेलं नाही आहे. मी स्वतः सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्यांना बोललो, फॉरेस्ट विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोललो. या ठिकाणी हे सगळं होत असताना इथलच्या तलाठ्याची जबाबदारी होती 3 गावच्या. याचा रिपोर्ट तहसीलदारला करायला पाहिजे होता. इथलच्या मंडळ अधिकाऱ्याची जबाबदारी होती, त्यांनी तहसीलदारला